नमस्कार. आज आपण भारताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या नदीबद्दल बोलणार आहोत. नर्मदा ही फक्त एक नदी नाहीये, तर एक भौगोलिक आश्चर्य आहे, एक मोठं आध्यात्मिक केंद्र आहे आणि हो, लाखो लोकांसाठी जगण्याचा आधारही आहे. चला तर मग ह्या जीवनरेखेचा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. या नदीचं महत्त्व किती आहे हे एका पारंपरिक श्रद्धेवरूनच कळतं. म्हणजे बघा, असं म्हणतात की गंगेत स्नान केल्यावर जेवढा पुण्य मिळतं ना, तेवढं पुण्य नर्मदेचं फक्त दर्शन घेतल्याने मिळतं. या एका गोष्टीवरूनच लोकांच्या मनात या नदीचं स्थान किती मोठं आहे याचा अंदाज येतो. पण या आध्यात्मिक महत्त्वाच्या पलीकडे एक आश्चर्यकारक भौगोलिक सत्य आहे जे नर्मदेला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतं. भारतातल्या बहुतेक मोठ्या नद्या त्या पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, पण नर्मदा ही मात्र पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्रात विलीन होते. चला आता याच भौगोलिक वैशिष्ट्याबद्दल जरा जास्त जाणून घेऊया. नर्मदेचा हा पश्चिम दिशेचा प्रवास तिला इतका खास का बनवतो? काय आहे यामागे? तर नर्मदेचा मार्ग कसा आहे ते पाहूया. हिचा उगम होतो मैकल पर्वतरांगेतल्या अमरकंटकमध्ये आणि तिथून ती तब्बल म्हणजे जवळजवळ 1312 किलोमीटरचा प्रवास करते. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ती विंध्य आणि सातपुडा या दोन मोठ्या पर्वतरांगांच्या मधल्या एका दरीतून म्हणजे रिफ्ट व्हॅलीमधून वाहते आणि म्हणूनच कित्येकदा असं म्हटलं जातं की नर्मदा हीच उत्तर आणि दक्षिण भारताला विभागणारी एक नैसर्गिक सीमा आहे. आता या नदीच्या भौगोलिक प्रवासावरून आपण तिच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीकडे वळूया, जी तितकीच महत्त्वाची आहे. एका पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की भगवान शिवाने जेव्हा कठोर तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला. यामुळेच तिला शिवाची कन्या असंही म्हणतात आणि तिचं पावित्र्य जपलं जातं. आणि इथे खूपच रंजक गोष्ट आहे, बाणलिंग. हे काय आहेत तर नर्मदेच्या पात्रात सापडणारे नैसर्गिकरित्या गुळगुळीत झालेले दगड. त्यांना थेट भगवान शिवाचं स्वयंभू म्हणजे मानवाने न घडवलेलं रूप मानून त्यांची पूजा केली जाते. आणि ही भक्ती किती टोकाची असू शकते याचा अंदाज या आकड्यावरून येतो. 2600 किलोमीटर ही आहे नर्मदा परिक्रमा, एक अत्यंत खडतर अशी पवित्र यात्रा ज्यात भाविक नदीच्या दोन्ही किनाऱ्यांनी पायी चालत संपूर्ण नदीला प्रदक्षिणा घालतात. ठीक आहे, तर आता या प्राचीन श्रद्धेच्या दुनियेतून आपण आधुनिक भारताच्या विकासाकडे येऊया, कारण इथे नर्मदेची भूमिका पूर्णपणे बदलून जाते. आज नर्मदेला तिच्या आधुनिक भूमिकेमुळे मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा असंही ओळखलं जातं. याचं कारण म्हणजे या दोन राज्यांच्या विकासात तिचं योगदान खूप मोठं आहे आणि याच कारणामुळे तिच्या प्रवाहावर अनेक मोठी धरणं बांधली गेली आहेत. सरदार सरोवर धरण असो, इंदिरा सागर किंवा ओंकारेश्वर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे लाखो घरांना वीज मिळते आणि हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळतं. आणि याच आधुनिक विकासाचे एक भव्य प्रतीक म्हणजे सरदार सरोवर धरणाकडे पाहणारा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी. याची उंची आहे तब्बल 182 मीटर. पण या सगळ्या प्रगतीची एक दुसरी बाजूसुद्धा आहे आणि ती म्हणजे ह्या विकासामुळे नदीवर प्रचंड मोठा ताण येतोय. हे नक्कीच खरं आहे की ही नदी लाखो लोकांचं आयुष्य सोपं करते, त्यांना वीज आणि पाणी पुरवते. पण ही प्रगती साधताना नदीला स्वतःला आणि तिच्या संपूर्ण परिसंस्थेला एक मोठी किंमत चुकवावी लागतीये. ही किंमत नक्की काय आहे, म्हणजे काय होतंय नेमकं, याची काही अलीकडची उदाहरणं बघूया. एका बाजूला श्रद्धेच्या नावाखाली नदीत तब्बल 11,000 लिटर दूध ओतलं जातं, ज्यामुळे साहजिकच प्रदूषणाची चिंता वाढते. तर दुसऱ्या बाजूला त्याच आठवड्यात घाटावरच्या सुरक्षेच्या अभावामुळे एका 19 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमावा लागतो. या दोन्ही घटना दिसायला खूप वेगळ्या आहेत, बरोबर, पण त्या एकाच गोष्टीकडे इशारा करतायत, तो म्हणजे नदीवरचा ताण वाढत चाललाय. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की या नदीचं भविष्य अनेक प्रश्नांनी वेढलेलं आहे आणि त्याचं उत्तर अजून लिहिलेलं नाहीये. तर मग सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो की एक नदी एकाच वेळी देवी, विकासाचं इंजिन आणि एक निरोगी जिवंत परिसंस्था या तिन्ही भूमिका एकत्र निभावू शकते का? यावरच विचार करण्याची आज खरी गरज आहे.